नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण करणार आहोत मोमोज. तर आता मोमोज तर काय सर्व मुलींना सर्वांनाच आवडतात. असे मोमोज आवडत नाहीत असं नसेल कोणी मला वाटतं. तर चला तर मग एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीत मोमोज कसे करायचे आणि तुम्हाला पण ते करता यावेत म्हणून त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि एक वेगळ्याच प्रकारची चटणी केली. तशी चटणी तुम्ही कुठेच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीची चटणी आहे. तर इथे मी काय केले, 2 टोमॅटो घेतलेत. आता ना माझ्याकडे एवढेच टोमॅटो होते आणि ह्याला पण जरा डाग पडलेले होते, पण म्हणलं चला करूया आधी पाहू चेक करून. तर तुमचे जर चांगले एकदम लाल बुंद जर असतील ना टोमॅटो तर त्याच्या चटणीला खूप छान कलर येतो. पण माझ्याकडे नव्हते तसे आणि एवढेच होते आणि ते पण असे होते. म्हणलं चला आता खायचे तर आहेत मोमोज, मग करूया असेच. तर मग मी आधी त्याचं ते देठाकडला ते भाग असतो का तो काढून टाकला, त्याला चिरा दिल्या. पण चिरा देताना नंतर पाहिलं मी एका टोमॅटोला ना खालच्या साईडनं डाग होता. म्हणजे खराब नव्हतं ते टोमॅटो, फक्त असं डाग पडलेली होता. पण नको म्हणून मी काय केलं, ते कट केलं आणि मला घ्यायलाच नको वाटायला ते. म्हणून मी तेवढीच फोडणं काढून टाकली. कारण त्यात काय मी पाहिलं असं खराब नव्हतं, वास वगैरे काही येत नव्हता किंवा आळी वगैरे काहीच नव्हतं, फक्त डाग पडला होता. पण मी काढून टाकली तेवढी साईज त्याची. आणि आता हे टोमॅटो ना मी उकडायला ठेवणार आहे पाण्यात. तर ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. पण जर तुम्हाला जर असे जसं हॉटेलवाले करतात तसे जर करायचे असेल का नाही, तर तुम्ही काय करायचं, आता हे टोमॅटो मी उकडायला टाकलेत का, ह्या टोमॅटो बरोबरच तुम्ही बेडगी मिरची कलरसाठी, लाल मिरची आपली तिखट असते ना, तेल 2-4 मिरच्या, 1-4 मिरच्या तिखटाच्या आणि 4 मिरच्या आपल्या तरीसाठी, बेडगी मिरच्या 4 आणि साध्या मिरची 4, अशा ह्या टोमॅटो बरोबरच त्या उकडायला ठेवायच्या. अशा आधी भिजत घालायचे 1 तासभर आणि नंतर या टोमॅटोबरोबर एक 10-15 मिनटं उकडून घ्यायच्या. आणि आता ते आपलं टोमॅटो उकडतात ना, तोपर्यंत आपण ह्याची पारी बनवून घेऊया. आपलं सारण, आपली मोमोजची जी पारी असते का त्याचं पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी मी इथं मैदा घेतला, 1.5 वाटी मैदा. ही पाण्याची वाटी दिसते का, त्या वाटीनं 1.5 वाटी मैदा आहे चाळून घेतलं. त्यात एक पोहे खायच्या चमच्याने चमच्याभर तेल आणि 1 पाव चमचा मीठ टाकलं. ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे आपलं नॉर्मल पाणी टाकून ह्याचा घट्ट गोळा बनविणार आहे. तर होता होईल एवढा घट्ट गोळा बनवायचा. म्हणजे तरी मला ना आता एवढ्या 1.5 वाटी मैद्याला मला अर्धी वाटी पाणी लागलं. मग आता तुम्ही त्या हिशोबाने बघा मळण्यासाठी. आता हे पूर्ण मळलं एकदम, म्हणजे घट्ट असावा आणि मऊ असावा असा त्याचा गोळा बनवायचा. तर आपण गोळा मळून घेऊन तसाच एक 15-20 मिनटं भिजून देऊ त्याला झाकून टाकून. तर तुम्ही पाहू शकता आपला गोळा छान मळला आहे, घट्ट पण आहे आणि मऊ पण आहे. तर याच्यावर झाकण टाकून ठेवू. आणि तुम्ही पाहू शकता अर्धीच वाटी पाणी लागले आपल्याला एवढं मळण्यासाठी. तर आपण वरच्या पारीचं पीठ मळून घेतलं, ते आता झाकून ठेवून आपले आता चटणीचे टोमॅटो पाहूयात. तर आपले टोमॅटो उकडलेत चांगले. आता त्याचं साल काढून घेऊ. थंड झालेत चांगले. थंड झाल्यास आता आपण मिक्सरच्या त्याला फिरवून घेणार आहोत. तर आता ह्याचं आपण साल काढून टाकू त्याच्यावरचं. तर ही सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला जर हॉटेलवाल्यासारखे करायचे असेल तर तुम्हाला मगाशी सांगितलं, मिरच्या, बेडगी मिरच्या आणि साधी मिरची असते का ती भिजत घालून ती टाका तुम्ही ह्याच्यात उकडायला. आणि ह्या टोमॅटोबरोबर त्या दोन्ही मिरच्या, टोमॅटो, मीठ, साखर, अद्रक, लसूण, परत कोथिंबीर हवी असली तुम्हाला तर ती टाकून मिक्सरवर फिरवून घ्या. ती झाली हॉटेलवाल्यासारखी चटणी. आणि आता मी सोपी चटणी तुम्हाला दाखवते. मिरच्या वगैरे भिजत घालायची काहीच आवश्यकता नाही. तर आपण टोमॅटो उकडलेले घेतलेत. आता त्याच्यात जी आपण शेजवान चटणी केलेली आहे का, ती शेजवान चटणी आणि रेड चिली सॉस ते दोन्ही टाकायचं. आणि टोमॅटो पुरतंच मीठ टाकायचं, कारण सॉसमध्ये तर मीठ आहे आपल्या. मग आपल्याला लसूण, अद्रक, कोथिंबीर किंवा व्हिनेगर किंवा साखर टाकण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण हे रेड चिली सॉस आणि शेजवान चटणी टाकल्यास. तर ही एकदम सोपी पद्धत, मला आवडली ही पद्धत. तर मग तुम्हाला बी आवडेल मी अशी आशा करते. तर आता हे सर्व आपण मिक्सरवर फिरवून घेऊया. आणि जी मोमोजबरोबर चटणी असते का, ही ती चटणी आपली तयार झाली एकदम सोप्या पद्धतीने. मिरची भिजू घालायचं नको, लसूण सोलायचं नको ना, अद्रक नको ना, काहीच नको. तर मग कशी वाटली तुम्हाला ही चटणी ती नक्की सांगा. मोमोज बरोबर खाण्यासाठी आपण केलेली. आता आपले टोमॅटोचा कलरच नव्हता, एकदम लालबुंद, म्हणून चटणीला पण कलर आलेला नाही. तर आपली चटणी तयार आहे. आपण मैद्याचे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्या मोमोजचं. आता आतलं मोमोजच्या आतमध्ये घालायचं, सारण करायचं. त्यासाठी इथं काय केले मी कोबी किसून घेतला आहे बारीक किसणीनं, कांद्याची पात कट करून घेतली, शिमला मिरची पण बारीक कट करून घेतली, कोथिंबीर कट करून घेतली, अद्रक आणि लसूण चॉपरमध्ये असं बारीक बारीक हे करून घेतले.
आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी 2 याच्यात टाकण्यासाठी. तुम्ही जर मोठी खाणार असाल मोठी माणसं तर घ्या, पण नंतर लक्षात आलं की मुलाला खाताना मिरची लागल मोमोजमध्ये, म्हणून मी मिरची काढून घेतल्यानंतर टाकलीच नाही, घेतली. पण आता इथं कढईत मी तेल गरम करायला ठेवले, त्यात अद्रक आणि लसण असं परतून घेते चांगलं. त्याच्यात एक फक्त मिनिटभर परतायचं, जास्त नाही, अद्रकचा एक कच्चा वास जावा म्हणून. आणि नंतर याच्यात गॅस फुलच ठेवायचा. याच्यात आपण जी शिमला मिरची कट करून घेतली ना बारीक, ती शिमला मिरची टाकूया. तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता. तर मोमोजचे प्रकार बरेचसे राहतात. कोणी कोणी याच्यात पनीर टाकतं की हे करून. नंतर नॉनव्हेजमध्ये चिकनचे मोमोज असतात, पण आपण ना एकदम व्हेज मोमोज करणार आहोत. आणि आपल्याकडे गाजर किंवा पनीर काही नाही आहे, आपण साध्या सोप्या पद्धतीनं घरात जे आपल्यात साहित्य अवेलेबल असतं त्याच्यातच आपण करणार आहोत. तर आता मी कोबी टाकलाय किसलेला. तर आता कोबी टाकल्याचं 1 मिनिटभर चांगलं तेलात परतायचं. मीठ आत्ताच टाकायचं नाही, कारण मीठ जर आत्ता टाकलं का नाही त्याला पाणी सुटतं आणि आपलं मिश्रण खूप ओलं होईल. नंतर ते मोमोजमध्ये भरताना ते खूप ओलं होईल, म्हणून आपण शेवटला मीठ टाकायचं. तर आता आपला कोबी चांगला 1-1.5 मिनिट आपण परतला आहे तेलात, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत. आता आपण याच्यात कोथिंबीर आणि कांद्याची पात टाकून फक्त 10 सेकंद त्याला मिक्स करायचं. आणि आता मीठ टाकल्यास पण फक्त 10 सेकंदच मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. गॅस जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण मिठाचं परत जास्त पाणी सुटेल त्याला गरमीनं. आणि हे थंड करायला लगेच एका भांड्यात काढून घ्यायचं, म्हणजे ते आपलं आतलं सारण आहे ना मोमोजचं ते लवकर थंड व्हावं. थंड झाल्याशिवाय आपल्याला त्यात भरता यायचं नाही. तर आपली चटणी तयार आहे. आपण पारीचं पीठ पण वळून ठेवले, बराच वेळ झाला त्याला, 15-20 मिनटं. आता आपलं सारण पण थंड करायला ठेवले आपण. आता इकडं पाणी उकळायला ठेवूया आता मोमोज उकडण्यासाठी आपल्याला. तर कढईत पाणी उकळायला ठेवले, त्याच्यावर आपल्याला मोमोज उकळून घेण्यासाठी अशी स्टीलची चाळण प्रत्येकाच्या घरी असतेच. तर या चाळणला तेल लावून घ्यायचं, म्हणजे मोमोज आपले चिकटणार नाहीत. त्याच्यात उकडायला ठेवताना असं तेल लावून घ्यायचं चाळणला चांगलं व्यवस्थित. आणि आता आपण मोमोज करायला घेऊया. तर आपलं तेल लावून झालं. आता लाटायला आता ना पुरीपेक्षा छोटी गोळी घ्यायची, कारण मोमोज पातळ असतात. जर थोडी जाड झाली ना तर ते पिठाळ मैदा खाल्याने लागतं, पिठा एकदम पातळ होता होईल एवढी पातळ पारी तुम्ही लाटायची. तर मी आता त्याची गोल गोळी घेऊन करून घेते आणि आपण पुरी कशी लाटवतो तसे लाटायचं. तेल पीठ वगैरे काहीच टाकायची आवश्यकता लागत नाही. आपलं पीठ जर चांगलं व्यवस्थित मळलं गेलं असेल मैदा आपला तर त्याला काहीच लावायची आवश्यकता नाही. जर तुमचं खूपच कोरडं झालं असेल पीठ तर तुम्ही त्याला ना असं पाण्याचं बोट लावून कडा त्याच्या ही करून घेऊ शकता, म्हणजे मोमोज सारण वाफलवताना बाहेर यायचं नाही. पण मला काहीच आवश्यकता नव्हती, माझं पीठ एकदम व्यवस्थित झालं. मी अजिबात त्याला पाणी लावलं नाही. पण तुम्हाला दाखवण्यासाठी पहिल्या एका पारीला दाखवते की पाणी कसं लावायचं कडांना. तर असं आपण करंजी भरताना कसं कडाला पाणी लावतो तसं पाणी लावून घ्यायचं. एवढंच ह्याला लावलं मी तुम्हाला दाखवण्यासाठी, नंतर नाही लावलं. तर माझं सारण एकदम चांगलं झालं, मला काहीच लावावं लागलं नाही. तर आता मोमोजचे पण 3 प्रकार आहेत. आता 3 प्रकारे करतात मोमोज, त्याचे आकार. आता तुम्हाला जो सोपा वाटेल तर तुम्ही करा, मी 3 पण तुम्हाला दाखवते. तर पहिल्या ह्याच्यामध्ये ना गोल मोमोज करूया आपण. तर गोल मोमोज करताना ना अशा त्याच्या चुना घ्यायच्या आणि चुना ना एकाच जागी अशा गोळा करायच्या. आता तुम्ही पाहू शकता मी अंगठ्यापाशीच ते चुना घेतल्यात आणि सर्व बाजूने दुसऱ्या हाताने चुना करीत आणून तिथं गोळा करायच्या अशा प्रकारे. आणि आपला हा गोल मोमोज तयार होतो अशा प्रकारे. आणि जे वरच्या साईडचं नंतर शेवटचं पीठ असतं का ते आपण मोदकाला कसं करतो वाफेवरले मोदक करताना तसं करायचं आणि तिथल्या तिथंच मिटवायचं असं खालच्या साईडला, म्हणजे त्यातलं सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे. तर हे झाले आपले गोल मोमोज. तर मी असे काही केले. तर आता तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये ना हा असा मोमोज केला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा कसा केला आहे तर आपण करंजी कशी भरतो तसं मोमोज भरून घ्यायचे असे करंजीसारखे एकावर एक पारी ठेवून, आणि ते भरले की नंतर एकाला एक जॉईंट करायच्या त्याच्याकडे अशा प्रकारे. तर हा झाला दुसरा प्रकार. आणि आता तिसरा प्रकार आधी एवढे उकडून घेते मोमोज आपले, कारण झालेत भरपूर. आता हे अशा प्रकारे
आता हे एवढे उकडून घेऊ आणि नंतर तुम्हाला तिसरा प्रकार नंतर दाखवते. तर आपण तेल लावलेल्या चाळ्यांमध्ये आता हे सर्व मोमोज ठेवून घेऊ आणि उकडायला ठेवू. तर मोमोज जरा लांब लांब ठेवायचे, कारण आता दिसते छोटे, पण वाफले का नाही ते फुगून जरा मोठे होतात. आपलं पाणी पण उकळले. आता आपण त्याच्यावर ही चाळण ठेवू आणि वरून एक ताटाचं झाकण टाकून फुल गॅस फुलच ठेवायचा. आणि फुल गॅसवर फक्त 5 मिनिटात आपले मोमोज उकडतात. जास्त वेळ लागत नाही. लगेच उकडले पण आपले मोमोज 5 मिनिटात. तर तुम्ही उकडले ती कसं ओळखायचं, कलर चेंज होतो त्याचा, आणि आपण बोट लावलं की आपल्या बोटाला अजिबात चिटकत नाहीत ते. असं साईडनं तुम्ही पाहू शकता. आपण तेल लावल्यामुळे खाली एक पण चिटकलेला नाही आहे. तर आता हे काढून घेऊ आपण. आपला पापड तळ्याचा चिमटा असतो का, त्या चिमट्याने काढून घ्यायचं. गरम गरम असते, हाताला चटका बसल. तर असं चिमट्याने काढून घ्यायचे. तर ते पहिले काढून घेतले. आता दुसरे उकडायला ठेवले. तर हा दाखवला हा तिसरा प्रकार आहे. आता हा कसा केला आहे ते आता दाखवते तुम्हाला. मी ते उकडते तोपर्यंत ते करायला घेतलं. पण आता एवढेच झाले माझे ते उकडूस तर मोमोज. तर एक मोमोज करायला 1 मिनटं लागतंच. चुनात एक लाटायला, सारण भरायला, चुना करायला आणि घ्यायला. तर ते 5 मिनटात माझे 5च मोमोज झाले तयार. तर आता मी परत गॅस बंद केला आणि उकडलेले ते काढून घेतले. परत बाकीचे राहिलेले सर्व केले आणि नंतर गॅस चालू करून नंतर परत एकदमच उकडून घेतले सगळे. तसं थोड्या ह्याने गॅस जास्त जळेल म्हणून. तर हा तिसरा प्रकार कसा केला आहे तुम्ही पाहू शकता. तर निम्मी जी साईट असते का आपल्या करंजीसारखी आपण जसं करतो तसं निम्म्या साईडला चुना घ्यायच्या आणि निम्मी साईड आहे ना तशीच त्याला जॉईंट करायची. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. अलीकडल्या साईडला मी अजिबात चुना घेतल्या नाहीत आणि निम्म्या साईडला फक्त चुना घेतल्यात. तर मग मी अशाच प्रकारे आता हे राहिलेले सर्व काही करून घेतले आणि आता हे पण उकडून घेतले 5 मिनटं. तर माझे तेवढ्या पिठामध्ये बरोबर 25 मोमोज झाले. 1.5 वाटी मैद्यामध्ये 25 मोमोज झाले. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण चटणी खायला घेतली. एकदम लुसलुशीत मोमोज झालेत आणि गरम गरम मोमोज खूप छान लागतात खायला. थंड एवढे छान लागत नाहीत, पण गरम गरम खूप छान लागतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडतील अशी मी आशा करते. जर माझे मोमोज आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.